तसं मागच्या 24 तासामध्ये वेगळी विचित्र सच अशी काही महत्त्वाची बातमी आलेली नाही आहे. म्हणजे जगाच्या अर्थकारणावरती फार मोठा परिणाम घडवून आणू शकेल अशी. आता ट्रम्प साहेबांनी अचानकच लक्ष हे चीनकडे वळवलेलं आहे. इराणचे तर विषय चालूच आहेत. इराणच्या याच्यावरती कभी हा कभी ना असं त्यांचं आहे. म्हणजे आता बॉम्ब फेकू, आता काहीतरी करू, तिकडनं ते रिटॅलिएट करतात वगैरे वगैरे. ते करत असताना त्यांनी अचानक सांगितलं की आता 2020च्या म्हणजे 2020च्या इलेक्शन्समध्ये चीननी आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती हस्तक्षेप केला. आधीच्या इलेक्शन्समध्ये त्यांनी सांगितलं होतं की रशियाने केलेलं आहे. म्हणजे आता काय, ही वॉन्ट्स टू क्रिएट अ डायव्हर्जन. उगीच काहीतरी 6 नोव्हेंबर 2026 काही मुद्दे मिळत नाहीत, आपण निवडून कसे येणार, आपण म्हणजे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार निवडून कसे येणार, कारण का मध्यवर्ती निवडणूक आहे. तिथं जर का डेमोक्रॅट्स आले तर परिस्थिती परत सगळी चित्रविचित्र जाणार. करायचं काय मग, कन्फ्यूज करा, बघत राहू काय चाललंय काय नाही. त्यामुळे नक्की काय होणार आहे काही समजत नाही. आता या याच्यामध्ये उचापती का करोडपती हे जर का आपण बघितलं, आता मंडळींनो हे कुठल्या नाटकाचं सिनेमाचं काही नाव नाही आहे, पण आता आपल्या आजूबाजूच्या जर का देशांमध्ये बघितलं तर बरेचसे उचापती करणारे लोक मिळतील. सध्या जे चाललंय ते उचापती करणाऱ्या लोकांमुळेच चाललेलं आहे. का करोडपती, मग करोडपती कोण, तर आपल्या विषयातला महत्त्वाचा म्हणजे सोवरिन वेल्थ फंड ही कशी तयार करण्याची गोष्ट आहे आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो किंवा आपण त्या प्रिन्सिपल्समधनं काय शिकून घेणं, तर त्या याच्या संदर्भात मला सुचलेलं आजचं हे टायटल, उचापती का करोडपती, जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. आता आपला हा आजचा शेवटचा पार्ट ॲज फार ॲज सोवरिन वेल्थ फंड इज कन्सर्न. आपण जे नॉर्वे हे क्लासिक एक्झाम्पल घेतो आहोत. रिकॅप एक अर्धा मिनिटाचं बघायचं झालं तर आपण काय बघितलं होतं की 3 प्रकारचे किंवा 3 प्रकारचे विषय असतात की ज्या याच्यातनं आपण पैसा मिळवू शकतो. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट द नेशन. मग त्या याच्यामध्ये फॉरेक्स ड्रिव्हन वेल्थ फंड आहे, कमोडिटी सेल्सच्या माध्यमातून वेल्थ फंड आलेला आहे, किंवा पेन्शन ॲसेटच्या माध्यमातून वेल्थ फंड आलेला आहे. या याच्यामध्ये फॉरेक्समध्ये 3 देश महत्त्वाचे. त्या याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे चायना, दुसरा आहे तो सिंगापूर, जिथे काहीच नव्हतं तिथं त्यांनी तयार केलेलं, आणि तिसरा थोडासा नॉर्वे, पण त्यांनी ते इन्स्टिट्यूशनलाइज केलं म्हणजे काय, प्रोसेस तयार केली. आणि आज आपण तेच बघणार आहोत की ओव्हरऑल बाकीच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जो सॉव्हरिन वेल्थ फंड आहे, इट इज नॉट सॉव्हरिन, इट इज इंडिव्हिज्युअल वेल्थ फंड. मग आपण मध्य पूर्वेमध्ये गेलो काय, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या जॉग्राफिकल प्रांतामध्ये गेलो काय, यांनी काय केलं, दिस इज नॉट ओन्ड बाय एनी इंडिव्हिज्युअल, दिस इज अ इन्स्टिट्यूशनलाइज, म्हणजे दिस इज अ नॅशनल फंड, म्हणून ते खऱ्या अर्थाने सॉव्हरिन वेल्थ फंड झालं. आणि हे करत असताना यांनी काय बघितलं की आज उद्या परवा जे बंद होणारं आपलं ॲसेट आहे म्हणजे काय, तर ते तेल. कारण का ही बोलायचं कारण का बरं, तर आज भारतामध्ये सर्वात पहिल्यांदी हायड्रोजन रेल्वेचं टेस्टिंग होणार आहे. ते जर का झालं तर मग रेल्वे जे डिझेल आणि पेट्रोल वापरतं म्हणजे ऑइल वापरतं, तर त्याच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कपात होऊ शकते. मग हा दूरचा विचार त्यांनी तयार करून त्यांनी प्रोसेस तयार केली. प्रोसेस तयार करताना त्यांनी एक महत्त्वाचा नियम केला. तो महत्त्वाचा नियम असा केला, NBIM, नॉर्जेस बँक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ही जी संस्था या सगळ्या पैशाचं मॅनेजमेंट करते, तर त्यांचं उत्तरदायित्व हे पार्लमेंटला आलं. आणि ते करत असताना नियम नंबर 1, 2, 3 महत्त्वाचा असा की दिस मनी, द मनी विच इज बीइंग क्रिएटेड फ्रॉम दिस फंड इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड, इन द फॉर्म ऑफ ॲन्युटी इन्कम, इन द फॉर्म ऑफ कूपन, बॉन्डमध्ये जर का गुंतवणूक केली तर हा जो पैसा मिळणार आहे, हा पैसा कुठेही फिस्कल डेफिसिट म्हणजे आपल्याला जो काही डेफिसिट म्हणजे काय की बजेटमध्ये जे काही पैसे कमी पडतात, तर ते कमी पडल्यामुळे आपल्याला तिथे तोटा दिसतो. तर तो तोटा भरून काढण्यासाठी देर विल नॉट बी एनी काइंड ऑफ विंडो ड्रेसिंग. हे झाल्यामुळे देर इज अन ॲब्सोल्यूट वॉटरटाईट फिल्टर्स मेकॅनिझम्स तयार केलेले की ज्यायोगे फिस्कल डिसिप्लिन ही पूर्णतः अवलंबित आणलेली आहे. मग हे आपण रिटेलला सुद्धा लागू करू शकतो. म्हणजे आपल्यासारख्या इंडिव्हिज्युअलला काय की पगार झाला किंवा व्यवसायाचं उत्पन्न महिन्याच्या शेवटी अथवा पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आलं की प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग करताना 1, 2, 3, 4 की आपल्याला हॉटेल आणि बाकी एंटरटेनमेंटसाठी किती पैसे लागणार आहेत, आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी किती पैसे लागणार आहेत, आपल्याला पुढच्या येणाऱ्या 3-6 महिन्यांच्या वाढदिवस किंवा लग्न समारंभांसाठी किती पैसे लागणार आहेत, याचं जर का फायनान्शियल प्लॅनिंग अथवा बजेटिंग आपण आधी केलं तर आपला पैसा चांगल्या पद्धतीने वाढू 100% शकतो. अदरवाईज
जर का स्टॅटिस्टिकली बोलतोय, पुन्हा स्टॅटिस्टिकली सांगतो की पाकिस्तानला ज्या पद्धतीत पैसा प्रचंड प्रमाणामध्ये हा अमेरिकेने पुरवला, त्याच्यानंतर वर्ल्ड बँकेने पुरवला, IMFने पुरवला, तरी आजपर्यंत त्या पैशाला काहीही व्हॅल्यू नाही, कारण तो पैसा भलतीकडेच गेला. मग आपले उदाहरणं खूप खूप चांगली आहेत. आपल्याला काय करायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे वी नीड टू क्रिएट ॲब्सोल्यूट फिस्कल डिसिप्लिन. आता फिस्कल डिसिप्लिनवर जर का बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो, आणि हा डेटा मी घेतलेला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या साईटवरनं. या याच्यामध्ये आउट ऑफ 142 बिलियन पॉप्युलेशन, फक्त पॅन कार्ड होल्डर्स किती आहेत तर 84 कोटी. त्या 84 कोटीपैकी ITRच्या साईटप्रमाणे मागच्या वर्षामध्ये किती लोकांनी फाईल केलेलं आहे, साधारणपणे 9 कोटी. रिटर्न फाईल करणं वेगळं आणि टॅक्स भरणं वेगळं. 9 कोटी लोकांनी रिटर्न फाईल केलेले आहेत. त्यापैकी ॲक्च्युअल ज्यांनी टॅक्स भरलेला आहे त्याचं प्रमाणे 2.5 ते 3% फक्त. मग 2.5 ते 3% आउट ऑफ 142 करोड म्हणजे जवळपास 35 किंवा 39 मिलियन एवढेच येतात. मग आता मला सांगा, टॅक्स टू GDP हा जर का आपला रेशो लावायचा झाला तर मग एवढ्याशा लोकांवरती एवढा मोठा खर्च, आणि एवढ्या मोठ्या खर्चामधलं आपण जे काही अनुदान आणि बाकी उधळपट्टी करतो तो खर्च हु इज गोइंग टू बी अकाउंटेबल. उद्या परवाची पिढी त्यांच्यासाठी काय मोठं प्रश्नचिन्ह टाकून ठेवले की नाही. मग जे आपल्या इंडिव्हिज्युअल फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आहे तेच देशाच्या संदर्भामध्ये आहे. मग आता पुन्हा नॉर्वेकडे वळायचं झालं तर या $2 ट्रिलियन पैकी नॉर्वेचा भारतामध्ये गुंतवलेला पैसा किती आहे, इट इज ऑनली 1 or 1.2%, म्हणजे 20 किंवा 25 बिलियन डॉलर फक्त. अहो, मग आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वेगळे मार्ग अवलंबायच्या ऐवजी हे असे जे 50-60 सॉव्हरेन फंड्स आहेत त्यांच्यापैकी 2 किंवा 3 सॉव्हरेन फंड्स यांना जर का आपण इथे आणलं, चांगल्या पद्धतीने फिस्कल डिसिप्लिन मेंटेन केलं, प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे NHIच्याद्वारे जे काही मोठ्या प्रमाणात कर्ज काढलं जातं त्याच्याऐवजी हे इक्वल डिस्ट्रीब्युशन इकडे होऊ शकतं. आता या नॉर्वेच्या याच्यामध्ये त्यांचा जो काही फंड आहे तर ते जवळपास 7,200 ऑन द लोअर साईड टू 9,000 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. कॉन्सन्ट्रेशन इज US, युरोप, एशियामध्ये चायना, तायवान, कोरिया इकडे. आपल्याला काय, मग हे सगळं जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला USP ठरवावे लागेल. USP म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन्स, म्हणजे व्हॉट वी कॅन ऑफर टू द कंट्री. मग जर इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये, जे माझ्या तुमच्या बाबतीमध्ये व्हॉट आय कॅन ऑफर टू यू, मग तेच देशाच्या बाबतीमध्ये वी ॲज कलेक्टिव्ह मायक्रोज कॅन ऑर क्रिएट वन मॅक्रो, म्हणजे देशाच्या संदर्भामध्ये तेच तिकडे लागू पडतं की चांगली इन्व्हेस्टमेंट तेव्हाच येते ज्या वेळेला आपलं स्वतःचं USP असेल. मग टू हॅव व्हॅल्यू इन द चेन वी नीड टू फाइंड फर्स्ट व्हॉट इज द चेंज विच वी कॅन ऑफर टू द अदर कंट्रीज ऑर ऑल्सो. ही लेक्चरबाजी निश्चितच नाही आहे, पण हे याच्यातनं आपण सगळेजण जाणून घेऊया की ॲज अ इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट जर आपण करू शकलो तरच आपल्याला कलेक्टिव्ह डेव्हलपमेंट इज पॉसिबल. बघा, पटतंय का, आवडतंय का? असेच वेगवेगळे विषय घेऊन उद्या परवाच्या भागांमध्ये भेटूया. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा BPS इन्व्हेस्टमेंट्सला. हॅव अ गुड डे.